तर मंडळी, आज 13 जानेवारीचा भाग खूप खास आहे. मैपत अखेर अर्जुन समोर येणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सकाळचा नाश्ता करत असताना पूर्ण आजी अस्मिताला म्हणते, अस्मिता बाळा थोडंसं खाऊन घे. अस्मिता पूर्ण आजीला म्हणते, आजी माझा मूड नाही आहे, खाव नाही वाटत आहे मला. तेव्हा कल्पना काकू तिला म्हणते, हे बघ, जर तू खाल्लं नाहीस ना तर आम्ही कोणीही नाश्ता करणार नाही, चालणार आहे तुला? अर्जुनही म्हणतो येस. सायली अर्जुनला म्हणते, अहो तुम्ही आज घरीच थांबाल का? त्या इन्स्पेक्टर सावंतला सांगा की तुम्हाला जर सुमन काकूबद्दल जर काही कळलं तर फोनवर सांगा. ऑलरेडी सांगितलंय मी, आणि आज मी कुठेही जाणार नाही आहे, घरीच राहणार आहे. थोडं केसमध्ये बघायचं आहे मला, पण ते सगळं मी नंतर बघून घेईल. आय एम ॲट होम, असं अर्जुन आनंदाने सांगतो. एवढ्यातच अर्जुनचा फोन वाजतो. बघ, त्याचाच फोन आला. बोल रे. तर तू ऐक आधी, एक काम कर, तू आज ऑफिसला जाऊ नको जाऊस. ऐक माझं ऐक पहिले. मी आता मैपत शिकरेला बघितलं. अर्जुन हे ऐकून थक्क होतो. काय? कुठे? ST रोडवर. मैपत हायवे रोडच्या दिशेने चालला होता. चैतन्य घडलेला प्रकार सगळा सांगायला लागतो. इन्स्पेक्टर सावंताला लगेच फोन कर आणि लोकेशन शेअर कर मला, मी लगेच पोहोचतोय. पूर्ण आजी अर्जुनला विचारते, काय झालं अर्जुन? चैतन्याला मैपत दिसलाय. सगळं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. म्हणजे तो इथेच पनवेलमध्ये? हो, त्याने लोकेशन पाठवलंय मला, मी निघतो लगेच. अहो थांबा ना, मी पण येते तुमच्या बरोबर. नो, हे सगळं खूप रिस्की आहे. आज मैपत पकडल्या जाणारच आहे. तो एकटा असेल का त्याच्यासोबत गुंड असेल हे काही सांगता येत नाही. तर थांबता येणार नाही अस्मिताईसोबत, पण तू तरी थांब, मी येतो. कल्पना काकू त्याला म्हणतात, अर्जुन काळजी घे आणि काही झालं तर आम्हाला कळवत जा. मी ट्राय करेल पूर्ण आजी. तिथे आज काय होणार आहे हे मलाच माहीत नाही. जर जीवाला धोका असेल असं काही नाही करायचं आहे हो. मी येतो असं म्हणून अर्जुन घाईने तिथून निघतो. प्रिया हे साईडला सगळं ऐकत असते. ती लगेच उठून बाहेर जाते आणि नागराजला फोन लावते. नागराज प्रियाचा फोन उचलतो. हां, मी बिझी आहे, नंतर कॉल करतो. कसले बिझी आहात तुम्ही? झोपा काढताय घरी? तुमचा कैदी पळून गेलाय हे तुम्हाला कळलं सुद्धा नाही. काय बोलतीये तू? मैपत पळून गेलाय? कसं शक्य आहे? बांधून ठेवलंय मी त्याला. कसा पळून जाणार तो महिपत शिकरे आहे. त्याला इतके दिवस आपण बांधून ठेवलं ना, ते खूप झालं. मला फक्त एवढंच माहित आहे की तो तिथून सटकलाय, पळून गेलाय. गप रे गप. काय ते बडबड नको करू, हवेत तीर नको मारू. काय ते सांग. हवेत तीर नाही मारत आहे मी. आता थोड्या वेळेस पूर्वी चैतन्यने त्याला कुठेतरी बघितलंय. चैतन्यने अर्जुनला कॉल केला. आता नागराजही घाबरून जातो. कसं शक्य आहे? तो जर पळून गेला असता ना तर आधी मला कळालं असतं. मी त्याच्या पहाऱ्यावर माणसं ठेवली तिथे. प्रिया नागराजला म्हणते, माणसं कुणाची? मैपतची. त्यांच्यापैकी जर मैपतला जर कोणी साथ दिली तर मैपतला सुटायला कितीसा वेळ लागणार आहे? नागराज चटकन फोन ठेवतो. अंगाशी आलं की फोन कट करायचा. तर या नागोबाची मदत करायला मलाच परत ढवळाढवळ करावी लागणार. तन्वी बनून राहण्यासाठी मला अजून काय काय करावं लागणार आहे? प्रियाही आता नागराजवर चिडलेली राहते बरं का मंडळी. नागराज चटकन मैपतच्या माणसाला फोन लावतो. काय रे, व्यवस्थित आहे ना सगळं तिथे? पहारा वगैरे ठेवताय ना व्यवस्थित? तो फोन मैपतच उचलतो आणि हसायला लागतो. आता खूप मजा येणार आहे मंडळी. नाग्या पहारा ठेवायला लागला. नाग्या वळवळ करतोय, पण हा नाग तर बिनविषारी आहे. नाग कसला? कांडूळ आहे, कांडूळ. मैपत 113%. ए नाग्या, काय म्हणला होतास तू? नखरे केलेला वाघ. आता तर वाघ सुटलाय. आता त्याची नख पण परत आलीये. आता तो वाघीला तुझ्या दगडात रुतवणार आणि रक्त पप्पाळ करणार. नागराज घाबरून म्हणतो, शांत हो मैपत. काय बोलतेस तू? मी जे काही केलंय तेच हे बघ आपल्यासाठीच केलंय. थोबाड बंद ठेवायचा नाग्या. स्वतःच्या जिभेला इतकं ताण नको देऊस तू, कारण ती आता जागेवर. कळलं का?
कारण मीच ती हसळणार आणि तिचे बारीक बारीक तुकडे करणार. 4 तुझ्या उजव्या हातात येणार आणि 4 तुझ्या डाव्या हातात येणार. कळलं का? वाट बघ वाट. असं म्हणून मैपत फोन ठेवून टाकतो. फोन ठेवल्यानंतर मैपतचा माणूस मैपतची माफी मागतो. साहेब मला माफ करा. अहो मला माहित नव्हतं तुम्ही आतमध्ये होता. मला वाटलं तो कोणीतरी वेगळा माणूस होता म्हणून मी पहारा दिला. आज नागराज साहेब म्हणाले की थोड्या वेळ जाऊन बाहेर चहा पिऊन ये आणि नंतर म्हणाले की वेगळ्या खोलीकडे वळा. त्यांनी जे सांगितलं ते मी केलं. बाकीचं काय मला माहित नाही साहेब. अरे तुमची अक्कलच गुडघ्यात आहे. त्याला तुम्ही काय करणार नाही का? आता मला इथनं बाहेर कसं काढायचं त्याचा विचार करा. फटफटीने चाललो होतं तर तिथे हायवेला पोलीस दिसलेत. लपून बसलो. फटफटीचा मामला डेंजर आहे. नाही जमायचं आपल्याला. जा गाडीची सोय करा आणि मग मला फोन करा. गाडीची सोय करा आणि मग मला फोन करा. चालेल साहेब. चालेल काय? रिकामं डोकं. काय पाहिजे? हा माझ्याजवळचा फोन तुझा आहे. नाही साहेब हा फोन तुमच्याजवळच राहू द्या. घोडा दे. मैपतचा माणूस त्याची बंदूक काढून मैपत जवळ देतो. जा गाडीची सोय कर आणि मला फोन कर. टाइम नाही आहे. प्रिया आता नागराजला भेटायला आलेली राहते. म्हणजे चैतन्याची बातमी खरी होती तर मैपत खरंच पळून गेलाय ना? तू काय मला विचारतेस? तूच सांगितलंस ना मला. आता का विचारते? कारण मला बारीकशी आशा होती की चैतन्याचा गैरसमज झाला असणार. तुम्ही तुमचं काम धड कराल असं वाटलं होतं पण नाही. मागच्या वेळेस जेव्हा तो पळून गेला होता तेव्हा तुम्ही असं म्हटलं होतं की तो माझ्यामुळे पळून गेलाय आणि मला खूप सुनावलंही होतं आणि मला थोपडवलं पण होतं. आता जर मी हे केलं तर? नागराज रागाने म्हणतो, मुस्काड फोडील तुझं. गप्प बस. घाबरू नका काका. थोपडत नाहीये. तुमच्या वयाचा मान ठेवतीये. कारण तुमच्या कर्तृत्वाचा मान ठेवावा असं तुम्ही काहीही केलेलं नाहीये. गप्प बस. जरा मला सुचू तर दे. मैपतला कसं शोधायचं ते. कुठे शोधणार आहात तुम्ही? तुम्ही त्याला तो काय तुमच्या घरात येऊन लपून बसणार आहे आणि म्हणणार आहे ये नाग्या मला पकड. तो गेलाय. आता तो जगाला ओरडून सांगेल की आपण दोघांनी मिळून काय काय केलंय. आता आपण जेलमध्ये जाणार. अगं गेलो तर जिवंत तरी सुटेल. मैपतच्या तावडीत जर सापडलो तर आपण मेलोच. कोचाळा बाहेर काढेल तो आपला. हे माहिती आहे ना तुम्हाला? मग का सुटू दिलं त्याला? अर्जुन गाडी चालवताना चैतन्याला फोन लावतो. हा अर्जुन बोल. इन्स्पेक्टर सावंताशी बोललास का तू? हो बोललो मी त्यांच्याशी. त्यांनी लगेच ॲक्शन घेतलीये. त्या एरियात कडक बंदोबस्त केलाय. पनवेलकडे जाणारे सगळे रस्ते बंद केले. हायवेवर तर पोलीस पेट्रोलिंग आहेच. मी तुला सांगतो अर्जुन, मैपत फार लांब जाऊ शकणार नाही. आय होप सो. मैपत लवकर सापडेल. अर्जुन मी त्याला बघितल्यानंतर इतक्या लवकर नाकाबंदी झालीये की मैपत बाहेर पडायला वेळच मिळणार नाही. तू लगेच इथे लवकर ये. मी याला आसपास शोधतो. मला तू लगेच लोकेशन पाठव. चैतन्य फोन ठेवून टाकल्यानंतर लगेच अर्जुनला लोकेशन पाठवतो. अर्जुन विचार करतो आज काहीही झालं तरी मैपत हातून सुटणारच नाही. एकीकडे घरी पूर्ण आजी आणि सायली काळजीत असतात. कल्पना काकू विचार करते मैपतला पकडायचं म्हणजे काय सोपी गोष्ट नाहीये. अर्जुनला काही होणार तर नाही ना? तिचा फोन घेते आणि प्रतिमाला फोन करते. हॅलो प्रतिमा. बोल कल्पना. सुमनचं काही कळलं का? नाही न ग. पण आता वेगळाच प्रॉब्लेम झालाय. का ग काय झालं? जरा थांब. रविराज इथेच आहे. मी फोन स्पीकरवर टाकते. अगं चैतन्यने मैपतला बघितलंय आणि आता अर्जुन मैपतच्या मागावर गेलाय. काय? कुठे दिसला मैपत? रविराज काका विचारतात कल्पना काकूला. नाही ते काय मला माहित नाहीये. आणि अर्जुन घरी येऊस तर जीवात जीव नसणार आहे आणि मला खूप भीतीही वाटतेय. ते आम्ही सगळेच खूप टेन्शनमध्ये आहोत. नाही तुम्ही काहीही काळजी करू नका वहिनी. आम्ही दोघंही जण तिकडे लगेच येतो. काहीही काळजी करू नका. हो चालेल. बघा ना यांना सुद्धा फॅक्टरीत जावं लागलंय आणि अश्विनलाही इमर्जन्सी आलीये. तुम्ही दोघं जर आलात तर
आम्हाला खरंच खूप आधार वाटेल. प्रतिमा काकू म्हणते, आम्ही लगेच निघतोय कल्पना. ठेवते. पूर्णाजी काळजीने म्हणते, माझा अर्जुन सुखरूप घरी परत येऊ दे. मग मला बाकी काहीही नको. अर्जुन लोकेशनवर पोहोचलेला राहतो. इन्स्पेक्टर सावंत, काही अपडेट आहे का? इन्स्पेक्टर सावंत नाही म्हणतात. तेव्हा चैतन्य अर्जुनला सांगतो की इन्स्पेक्टर सावंतचं म्हणणं आहे की मैपत दुसरीकडे कुणीकडे जाऊ नाही शकत. तो असेल तर याच परिसरात असेल. इन्स्पेक्टर सावंत, तुम्ही या दिशेने बघा, मी या इकडे बघून येतो. तिथेच बाजूला एक माणूस उभा असतो. अर्जुन त्या माणसाला विचारतो, तुम्ही त्या फोटोमधल्या माणसाला कुठे बघितलं का? मैपत पोलिसाची गाडी पाहून म्हणतो, ही पोलीस चौकडी इथं कशी काय आली? बरोबर, यातलं कोणी मला बघितलं की काय? इकडे अर्जुनही सगळ्यांना विचारत असतो. अर्जुन आणि चैतन्य मिळून इन्स्पेक्टर सावंतला विचारतात, सापडलं का? इन्स्पेक्टर सावंत म्हणतात नाही. आता अर्जुन त्याचं वकिलाचं डोकं लावतो. अशा वेळेला आपल्याला मैपतच्या सायकोलॉजीप्रमाणे विचार करायला पाहिजे. तो काय विचार करेल? तो पनवेल